तिकीट मिळवण्यात बाकीच्या त्याच्या प्रवासामध्ये अत्यंत योग्य पद्धतीने त्याला मित्र म्हणून आमदारकीपासून सगळीकडे मी साथ दिली आहे. त्याच्या पहिल्या तिकिटापासून त्याच्यामुळे तो विसरला असेल, त्याच्या लक्षात असेल मला माहीत नाही. पण संजय पाटील हा तसं काही गुंड प्रवृत्तीचा नाही आहे. तो कसं काय बोलला की 5 मर्डर केले बिडे, आता काहीतरी भावनेच्या भरात बोलायचं नसतं म्हणून रेकॉर्ड आलं इथे. आता मी त्याचा विरोधक नाही आहे, नाही तर 5 मर्डरचे आरोप तू कसं काय सांगतो मी 5 जणांना मारलेत. पत्रकारांना पण तसंच म्हणतात मारून टाकेल वगैरे. म्हणजे याचा अर्थ कुठेतरी मानसिक संतुलन बिघडलं आहे. असं आहे की प्रचंड तणावाखाली, कारण का जे काही झालेलं आहे याचा महाराष्ट्राने फार चांगल्या ह्याचा स्वीकार केलेला नाही आहे. पहिल्यांदा तुम्हाला दिसतंय की उघडपणाने जनता विरोध करते आणि ह्याच्या पुढच्या येणाऱ्या काळामध्ये गद्दारीला प्रचंड महाराष्ट्रात विरोध होतो. जे मला अनुभवायला मिळतंय, लोक जे काही बोलत आहेत त्याच्यामध्ये हे स्पष्ट दिसतंय की लोक गद्दारी सहन करणार नाहीत. आणि त्याच्यातनं थोडंसं मग असं आहे की आपल्या बरोबरचीच माणसं आपल्यावर जेव्हा अंगावर यायला सुरुवात होते तेव्हा त्रास होतो. महायुतीमध्ये जाऊन मानसिक अवस्था बिघडली का तुमची? म्हणजे मानसिक अवस्था म्हणजे हे नाही, थोडासा एक मेंटल डिस्टर्बन्स येतो ना, माणूस स्ट्रेसमध्ये. पण हे त्याला म्हणजे संजयला काय नवीन नाही. पवारसाहेबांनी त्या कुटुंबावरती मनापासून प्रेम केलेलं आहे. पवारसाहेबांचं आणि संजयच्या आईचं अक्षरशः बहीण भावाचे संबंध होते. म्हणजे त्याची आई म्हणजे मनोरमा ताई त्या भांडूपच्या नगरसेविका होत्या. त्याचे वडील दिनावाम पाटील हे ज्येष्ठ कामगार नेते होते, काँग्रेसचे मोठे नेते होते. आणि त्याच्यामुळे मला आठवतं त्याच्या घरात त्याच्या एका भावाची हत्या झाल्यानंतर मी आणि पवारसाहेब त्याच्या घरी गेलो. म्हणजे अनेक वर्ष अनेक गोष्टींमध्ये मी आणि तो एकत्र राहिलेलो आहे. म्हणजे काय चालू आहे, काय बोलतोय, मी आज त्याला फोन करणार होतो की संजय जरा आता एक 15-20 दिवस कुठेतरी जाऊन ये आणि जरा माध्यमांपासून लांब राहा.